हा सर बोला. हा आमच्या गावचं नाव साकुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे. तुमचं नाव सर? माझं नाव चंद्रकांत मोगाजी सुपे. आणि गावाची लोकसंख्या? गावाची लोकसंख्या 1100. अच्छा. सर गावामध्ये अंगणवाडी आहेत का? हो, 2 अंगणवाड्या. आणि किती मुलं येतात साधारणतः? साधारणतः एका अंगणवाडीमध्ये 10-11 मुलं आहेत. एका अंगणवाडी 11 मुलं आहेत. एक अंगणवाडीमध्ये 13 मुलं आहेत. प्राथमिक शाळा आहेत का गावात? प्राथमिक शाळा 3 आहेत. किती मुलं येतात? तिथं मुलांची 7वी पर्यंत 2 ठिकाणी वर्ग आहेत. एक ठिकाणी 3री पर्यंत आहे. साधारण किती मुलं असतात? तिथं एक शाळेमध्ये साधारणतः 150 मुलं आहेत. प्रत्येकी शाळेत किती शिक्षक आहेत? प्रत्येकी एका शाळेत 2 शिक्षक आहेत आणि एका शाळेमध्ये 3 आहेत आणि एका शाळेमध्ये 5 आहेत. माध्यमिक शाळा आहेत का? हो, प्राथमिक शाळा. माध्यमिक सर? माध्यमिक नाही. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? 7वी नंतर मुलं मग बाहेर गावी जातात. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही, अपंग व्यक्तींसाठी शाळा नाहीये. गावामध्ये कुठे कॉलेज आहे? गावामध्ये आमचं कॉलेज नाहीये. शेजारी दुसऱ्याच्या गावाला जावं लागतं कॉलेजला. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? हो, आमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आशाताई आहेत का? आशाताई आहेत का गावात? आशाताई म्हणजे जसं पोलिओचा डोस देतात किंवा त्याच्यानंतर सर बालमृत्यू आणि जे डिलिव्हरी दरम्यान मातांचे मृत्यू होतात तर ते किती टक्के आहेत? ती मला वाटतं 10%. 10%? हो. सर्वसाधारण म्हणजे सर माझा प्रश्न कळला का तुम्हाला? बालमृत्यू म्हणजे मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत मरण पावतं किंवा बाईची डिलिव्हरी झाल्यानंतर ती 40 दिवसाच्या आत मरण पावते, तर अशी टक्केवारी विचारते सर. अशी टक्केवारी जरा कमीच आहे, जास्त नाही. सर्वसाधारण आजार कोणते? आजार म्हणजे हे साधं सुद्धा असतात आजार. अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती 5-6 आहेत. आमचे 6. जास्त अपंगत्व कोणते? जास्त अपंगत्व कोणत्या प्रकारचे? हातामध्ये बाद झालेले, पायात 1-2 आहे. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? लहान मुलांचं हॉस्पिटल नाही आमच्या गावात. ॲम्ब्युलन्स आहे का? नाही. HIV प्रमाण काय आहे? HIV किती टक्के प्रमाण आहे? याच्या व्यतिरिक्त 15%. सर 100 पैकी 15 लोकांना HIV असं म्हणायचंय का तुम्हाला? 100 लोकांपैकी 15 लोकांना HIV आहे असं म्हणायचंय का? हो. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहे? आमची जवळजवळ 75% लोक शेती करतात. आणि किती लोक त्याच्याशी निगडीत आहेत? जवळजवळ 25%. कोणती धान्य पिकवतात? हे रब्बी हंगामी आमच्याकडे, जास्त काय बागायत नाही. धान्य कोणतं? गहू, तांदूळ काय? धान्य गहू, तांदूळ होतो, बाजरी होती, ज्वारी होती. पर कुटुंब किती एकर शेती असेल? पर कुटुंब, प्रत्येक कुटुंब किती शेती असेल? प्रत्येक कुटुंबापाठीमागे 4-5 एकर असते, कुणाला 2 एकर असते, कुणाला 10 एकर असते. अच्छा. शेतकऱ्याचं पर इन्कम वार्षिक उत्पन्न काय असेल? वार्षिक उत्पन्न साधारणतः कमीच आहे आमच्याकडे. वार्षिक उत्पन्न म्हणलं तर 20,000-25,000. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? शेतावर काम करणारा रोजगार आता 50-60 रुपये मिळतो आमच्याकडे. शेतीसाठी कोणत्या माध्यमातून पाणी मिळतं? धरणाच्या यातून. गावात कधी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे का? नाही केली. गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? दारिद्र्य रेषेखाली जवळजवळ 32 घर आहेत आमची. 32. गावामध्ये नरेगा आहे का? गावामध्ये नरेगा आहे का? नाही.
गावामधून कामासाठी स्थलांतर होतं का? कामासाठी हं. हा जायला लागतं बाहेर. तात्पुरतं असतं की तात्पुरतं. पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? पाणी पिण्याचं ज्या ठिकाणी आहे, काही ठिकाणी डोंगर भाग आहे ना आमच्या वरती, हं. त्या ठिकाणी आम्हाला डोंगरावरून खाली यायला लागतं पाण्याला. 1-1 किलोमीटर. अच्छा, किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? तरी 2 तास लागतात आम्हाला खाली पाणी आणायला यायला जायला. अच्छा, नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का गावात? नाही, तसं नाही. स्वच्छ पाणी मिळतं का प्यायला? स्वच्छ पाणी ज्याची त्याची विहिरीची उपलब्ध असेल ना त्यालाच स्वच्छ पाणी मिळतं. नाही तर मग काही लोक आमच्या धरणावर पाण्याला येतात, काही लोक त्यांच्या विहिरीवर जातात. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? आमचे जवळजवळ 50% वर खाली येतात पाण्याला. तर किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? जवळजवळ 60% लोकांच्या घरात संडास आहे. आणि किती टक्के लोक त्याचा वापर करतात? जवळजवळ 40% वापर चालू आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? नाही. का सर? असा का फरक का? नाही म्हणजे हा प्रश्न मला नाही. अच्छा, जसं पुरुषांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं, त्याच पद्धतीने स्त्रियांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं का? हो मिळतं. ओके. आणि कामाच्या बाबतीमध्ये जर फरक आला तर स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन मिळतं का? हो मिळतं. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो मिळतं. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? आता त्यांच्या समस्या म्हणजे अशा गरीब लोकांच्या आमच्या म्हणजे त्यांना काहीतरी अनुदान मिळावं, काही स्कीमा मिळावं असं त्यांची हे असते ना. किती टक्के लोक दारूच्या व्यसनात आहेत? जवळजवळ आमची 40-45%. आणि प्रत्येकी दिवसाला एका व्यक्तीला किती खर्च येत असेल? आता प्रत्येकी खर्च म्हणजे आता आठवड्याला किंवा 15 1,500 रुपयाचे त्यांना तो खर्च आहे. तंबाखू किती टक्के लोक खातात? तो खर्च जास्त असतो ना बाकीचा. मग तंबाखू किती टक्के लोक खातात? तंबाखू जवळजवळ 75%. आणि एका व्यक्तीला किती खर्च येत असेल दिवसाचा? दिवसाला एका व्यक्तीला जवळजवळ 30 रुपये येतो. गावामध्ये किती टक्के बायका तंबाखू आणि दारूच्या व्यसनामध्ये आहेत? व्यसन कमी आहे पण तंबाखूचे व्यसन जास्त. गावात बँक आहे का? गावात बँक नाही. बचत गट किंवा महिला बचत गट, महिला मंडळ? हो ते आहेत. पुरुष बचत करतात का? पुरुष बचत गट नाही, महिला बचत गट आहे. पुरुष बचत करतात का? नाही. महिला बचत करतात? हा, महिला बचत गट आहे. महिला बचत गटामध्येच बचत करतात का? हो. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? नाही, रस्ता आमच्याकडे तर कच्चे आहेत रस्ते. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? नाही, कच्चे आहेत. काही कच्चे आहेत, काही पक्के आहेत. गावात लाईट आहे का? लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग आहे? लोड शेडिंग होतं का गावात? नाही. गावामध्ये किती टक्के लोकांच्या घरात मोबाईल आहे? गावामध्ये किती टक्के लोकांच्या घरात मोबाईल आहे? जवळजवळ 50% लोकांच्या घरात मोबाईल आहे. आणि किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? जवळजवळ 50% वापरायला. किती टक्के लोकांच्या घरात कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? कम्प्युटर नाही, आमच्या जवळजवळ 5% सुद्धा. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतीमुळे लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतीमुळे आम्ही घरपट्टे वसूल करतो. आम्हाला ग्रामपंचायतीला 12 आयुक्ताचे पैसे 5-25 हजार रुपये येतात. मग ते आम्ही गावात कुठेतरी वापर करतो. त्याचं TCL पावडर किंवा मेडिकल्स असतो असं त्या वस्तीमध्ये आम्ही देतो. बरं सर, जर एखाद्या सरपंचांना अवॉर्ड द्यायचं असेल तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवे? एखाद्या सरपंचांना अवॉर्ड द्यायचा आहे
तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? त्यांचे म्हणजे आता मला एवढं काही सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं सर? काय वाटतं म्हणजे काय असायला पाहिजे गुण? असं सरपंचाचं एक चित्र असेल ना तुमच्या नजरेसमोर, सरपंच कसा असावा? माझं गुण म्हणजे असं वाटतं मला लोकांची सेवा घडावी माझ्या हातून, देशाची सेवा घडावी, लोकांचे अडचणी दूर व्हाव्यात माझ्या हातून, असे माझे अंगात ते गुणधर्म असतात.